नमस्कार. असं म्हणतात की घरचे जर आपल्याच विरुद्ध गेले तर तुमच्याकडे जे काही बाहेरचे व्यक्ती आहेत त्यांचा कितीही सपोर्ट असला पण जर घरचे तुमच्या विरुद्ध असले तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी हार किंवा निराशा ही येत असते. आणि हा निसर्गाचा नियम आहे असं खूप काही मोठे तज्ञ व्यक्तिमत्वांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच पद्धतीचं आता काही घडतंय ते राजकारणामध्ये अजित पवार यांच्या विरुद्ध. कारण की अजित पवार यांच्या विरुद्ध खुद्द त्यांची पूर्ण फॅमिली, काका, पुतणे जे काही असेल ते सगळे त्यांच्या विरुद्ध गेलेत आणि ते सगळे सामील झालेत राष्ट्रवादी गट म्हणजे शरदचंद्र पवार यांच्याकडे. तर काय सविस्तरमध्ये एकमेकांवर जे काही बोलणं चालू आहे, एकमेकांविषयी जे काही टीका टिप्पणी चालू आहे, रोहित पवार असो, अजित पवार असो किंवा युगेंद्र पवार यांनी आता एंट्री घेतली, त्या संदर्भातील आपण आज चर्चा करणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राजकारणामध्ये शिवसेनेपाठोपाठ जे काही एनसीपी फुटल्यानंतर काका पुतणे वेगळे झाले होते. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं होतं. त्यानंतर शरद पवार गटाला नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. यावरून काका पुतण्यांमध्ये अनेक मतभेद सुरू होते. मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक किंवा शाब्दिक वाद देखील सुरू आहेत. त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. त्यांनी भाजपकडून अजित पवार यांना लोकल नेता करून ठेवलंय असं त्यांनी सांगितलं. कारण की त्यांनी बारामतीमध्ये सगळ्या काही प्रचार सभा असतील, जे काही असेल, पक्ष सोडून, पक्ष हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे, बट अजित पवार हे फक्त बारामतीमध्ये अडकून बसले असं रोहित पवार यांनी म्हटलं. पुढे अजून रोहित पवार म्हणाले की भाजपने अजित पवारांना लोकल नेता बनवून ठेवलंय. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांनी काम करायचे तेव्हा ते महाराष्ट्रभर फिरायचे. पण सध्या अजित पवार बारामतीमध्ये अडकून पडलेत. भाजपने त्यांना लोकल नेता बनवलंय. शरद पवारांच्या वयासंदर्भात कायम बोललं जात असलं तरी वयाच्या 70व्या वर्षी आमचा युवा नेता हे 40 ते 50 सभा घेणार आहे. मात्र अजित पवार हे फक्त बारामती फिरताना दिसत आहे. महाराष्ट्रभर अजित पवारांनी फिरू नये, बोलू नये अशी भाजपची चाल देखील असू शकते. अजित पवारांसंदर्भात राज्यातील नकारात्मक वातावरण भाजपने निर्माण केलंय. त्यातच बारामती अजित पवारांच्या उमेदवार 3 लाखांनी मागे गेल्याचे चित्र दिसत आहे. हे सगळं काही रोहित पवारांनी जे काही त्यांचे एकमेकांवर वाद चालू आहेत ते बोलतात. तर सध्याच्या राजकारणात जे काही अनेक घडामोडी घडत आहेत त्यामध्ये बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी जी काही लढत आहे त्यात शरद पवारांनी आपल्या घरातले पवार म्हणजे बाहेरचे पवार असा जो काही वाद उपस्थित केला होता त्या पण सगळ्या गोष्टी चालू आहेत. शरद पवार असे बोलल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी भावूक झाल्या होत्या. त्यानंतर रोहित पवारांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला. कधी राजकारणावरून, कधी शरद पवार यांच्या सुप्रिया सुळेंवरून रोहित पवार अजित पवारांवर टीका करताना दिसून येते. एकही चान्स ते सोडत नाहीये. आणि बारामतीच्या कोणत्याही निवडणुकीचा प्रचाराचा प्रारंभ हा 1967 सालापासून श्री क्षेत्र कनेरी येथील मारुती मंदिराजवळ नारळ फोडून होतोय. कनेरीतून आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. मात्र व्यासपीठावरून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या खुर्चीसमोर बसलेले त्यांचे नातू म्हणजेच आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. यावेळी राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, सुनंदा पवार, शर्मिला पवार, शुभंगी पवार आदी उपस्थित होते. बट जर दुसरीकडे बघायला गेलं तर अजित पवारांबरोबर हे एकही व्यक्ती नाहीये. एवढीच प्रथमच युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांच्या समोर भाषण केले. ते म्हणाले, आम्ही प्रथमच पवार साहेब व माझे वडील श्रीनिवास पवार आणि सुप्रिया सुळे सर्व कुटुंबियांसमोर बोलतोय. त्यामुळे माझी मनस्थिती समजून घ्या. मी कधीही भाषण केलेलं नाहीये, बट मनापासून करतोय आणि मनापासून मी हे ते उपस्थित झालोय. जे काही आमच्या घरांमध्ये चालू आहे ते एक वेगळा विषय आहे, बट जे सत्याची बाजू आहे, सत्याची बाजू आणि सत्याची बाजू जी आहे ती शरद पवार यांच्याकडे. आणि म्हणूनच आम्ही आता सगळेजण सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी या निवडणुकीमध्ये उतरलोय. आणि सगळ्यांनी आम्हाला मतदान करा, ह्या तर वेगळ्या गोष्टी आहेत. आणि म्हणूनच आपण ज्याप्रमाणे बोललो की जर घरातलेच आपल्या विरुद्ध केले ना तर मग कितीही मोठं ध्येय तुम्ही निश्चित केलं तर तुम्हाला ते गाठण्यासाठी खूप परिश्रम, मेहनत हे घ्यावे लागत असतात. आणि कधी कधी दुर्दैवाने ते आपल्याला मिळत पण नाही. कारण की घरचा सपोर्ट नसेल तर खूप काही गोष्टींना आपल्याला अडचण येत असते. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करून ठेवा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला तर विसरूच नका. धन्यवाद.